मौदा पोलीस प्रशासनाचे गाढ निद्रा, किरणापूर रेती घाटावरील अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा संताप शिगेला. एकीकडे शासन रेती धोरणाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे मौदा तालुक्यातील किरणापूर परिसरात या धोरणाची अक्षरशः पायमल्ली होताना दिसत आहे. किरणापूर रेती घाटावरून होणारी अवजड आणि अनियंत्रित वाहतूक आता केवळ चर्चेचा विषय राहिली नसून ती नागरिकांच्या जीवावर उठली आहे. या गंभीर प्रकारावर मौदा पोलिसांनी प्रशासनाचे असलेले अर्थपूर्ण मौन आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. नानादेवी क्षेत्रातील अरुंद रस्त्यावरून रात्रभर सुसाट धावणारे रेतीचे ट्रक अपघातांना निमंत्रण देत आहेत. विशेषतः शालेय विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाही स्थानिक पोलीस याकडे सोयीस्कर दुर्लक्ष का करत आहेत? नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या या वाहतुकीवर पोलिसांचा वचक का नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. निवेदन दिलं, आता कृती हवी. ग्रामस्थांनी नुकतेच पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे. प्रशासनाने आता केवळ आश्वासनांची खैरात न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून अवैध वाहतूक रोखणे गरजेचे आहे. जर वेळेत कठोर पावले उचलले गेली नाहीत तर होणाऱ्या कोणत्याही भीषण अपघाताला मौदा पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग जबाबदार असेल, असा इशाराही माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले, नानादेवी मधील व किरणापूर मधील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी देण्यात आला आहे. सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर.